श्री गुरुदेव दत्त. आज आपण पाहणार आहोत संतस्तवन. रामदास स्वामींनी ते ह्या उद्देशाने सांगितलं की आजकाल जे बाबा बुवा आहेत ते खोटे मुखवटे घेऊन साधू वेशात असतात, पण त्यांचं अंतःकरण हे खोटं असते. लोकांना गोड बोलून फसवतात आणि अगोदर नमन करून घेतात आणि नंतर मागणीच मागणी करतात. रुद्राक्ष घालून अंतःकरण काळं ठेवतात, पण खूप मोठं असल्याचं वर्तन करतात. खरा संत स्वार्थ नसलेला असतो. तो देतो काहीच न मागता. तो ओळखतो माणसाच्या मनाला, तो हसतो, अंतरी बोलतो. त्याचं मौन देखील शिकून जातं. त्याचं अस्तित्व म्हणजे देवत्वाचं दर्शन. स्वामी समर्थ देखील म्हणतात, थांब बघ, शब्दाच्या मागे धावू नको, जीवनात अनुभव येऊ दे स्वतःला. स्वामी म्हणतात, मी सोबत आहे. संत संगत नाही, तो दाखवतो. तो कमी बोलतो, कृपा करतो जास्त. रामदास स्वामींनी संतांचं वर्णन केलं. संत तोच जो निष्कलंक वागतो, तो सहन करतो पण दुखवत नाही, तो दिलेलं विसरतो, माफ करतो, तो झिजतो इतरांसाठी न थांबता. त्याच्या कृतीतच भगवंत दिसतो. संतस्तवनातील पहिला श्लोक. श्रीराम आता वंदिन सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी. म्हणजे काय? रामदास स्वामी सांगतात, संत जिथे असतो तिथे शांती. त्याच्या उपस्थितीने मन निर्मळ होतं. रागाचं वातावरण प्रेमामध्ये विरघळतं. माणसाला माणूस समजायला शिकवतं. क्रोध मत्सर आपोआप विरघळतात. तिथे त्यांचा सहवास म्हणजे दिव्य ऊर्जा. त्यांच्या डोळ्यातही प्रेम असतं. त्यांचं मौन देखील हळुवार असतं. ते कोणालाही तुच्छ मानत नाहीत. सगळ्यांना आपलंसं वाटायला लावतात. प्रेम करणं हीच त्यांची कृती असते. ते बोलत नाहीत, ते दाखवतात. ते देव सांगत नाहीत, दाखवतात. त्यांच्या कृतीत भगवंत उतरवतो. त्यांच्या प्रत्येक वागणं शिकवतं की प्रेम ही त्यांची पहिली ओळख असते. ते राग द्वेष हेट हे विसरतात. ते मनात फक्त भक्ती रुजवतात, तेही हळूहळू. संतांचं असणं म्हणजे देवाचं येणं. त्यांच्या शब्दातून आपुलकी झरते. त्यांचं जगणं म्हणजे शिकवणं आहे. ते नुसतं सांगत नाहीत, वागतात देखील. त्यांच्या प्रेमातूनच भक्ती जन्मते. संत म्हणजे न बोलताही जाणवणं. स्वामी समर्थांनी संतांचं वर्णन दुसऱ्या श्लोकात असं केले आहे. जे वस्तू परम दुर्लभ, जयाचा अलाभ्य लाभ, तेची होय सुलभ, संत संगे करुणी. म्हणजे संत माणसांना अतिशय प्रिय असतात. ती प्रियता हाच खरा त्यांचा उत्कृष्ट लाभ आहे. संत हृदयात खोलवर जागा घेतात. त्यांचं अस्तित्व मनाला जवळचं वाटतं. कोणी ओळखून कोणी न ओळखून त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात भक्त. ते आकर्षित करत नाहीत, ओढून घेतात. ते स्वतःहून आपलं वाटायला लागतात. त्यांच्या सानिध्यात मन गूढ शांत होतं. त्यांच्या प्रियतेमुळं भक्त थेट जोडतो. संत कधीही स्वतःला मोठं मानत नाहीत, फक्त श्रद्धा मात्र त्यांना भगवंत मानतो. ती भावना खऱ्या अर्थाने दिव्य असते. संत स्नेह म्हणजे आंतरिक समाधान. त्या प्रियतेत मालिका नसते, न शर्ती. ती मोकळी निरपेक्ष सहज नात्यांची असते. संतांची साथ म्हणजे सतत कृपा. त्यांच्या स्मरणाने मन प्रसन्न होतं. प्रियता हीच त्यांची खरं ओळख असते. ती प्रियता लाभणं म्हणजे भाग्य लाभणं. रामदास स्वामी आपल्या तिसऱ्या श्लोकात बोलतात, वस्तू प्रगटीच असी, पाहता कोणाचे न दिसी, नाना साधिने सायासी, न पडे ठाई. म्हणजेच ती दुर्मिळ वस्तू संतांच्या सहवासाने लगेच प्राप्त होते. संतांच्या संगाने दुर्लभ होतं ते सुलभ. जे मिळत नाही ते देखील सहज मिळतं. शांती समाधान आत्मिक आनंद वाटतो. ते न विचारता देऊन टाकतात सर्व. कधी न मागितलेल्या गोष्टीही देतात. त्यांचा सहवास अंतर्मन खुलतं. जे साधनांनी नाही मिळत ते त्यांच्याकडे मिळतं. संत असतात कृपेचा अविरत झरा. त्यांच्यामुळे जीवनात दिव्यता येते. ते देवाच्या जवळ नेणारे असतात. ते न बोलताही भरभरून देतात. त्यांच्या कृपेचा अंदाजच येत नाही. त्या सहवासाने जीवनी नवा अर्थ मिळतो. माझं म्हणून जे काही वाटत जातं, त्यांच्याजवळ मन रेंगाळतं शांतपणे. ते उपस्थित नसतानाही भासतात. ती वस्तू म्हणजे संतांचा अनुभव असतो. त्यांचं भेटणं म्हणजे भगवंत सापडणं.
रामदास स्वामी 4थ्या श्लोकात बोलतात, जिथे परीक्षवंत ठकले, नांतरी डोळेची अंध झाले, पाहत असताची चुकले निज वस्तूची. म्हणजेच परमात्मा किती सूक्ष्म आहे याचं वर्णन ती पाहायला मिळत नाही, फक्त अनुभवावी लागते. देवाला डोळ्यांनी पाहता येत नाही, त्याचा स्पर्शही जाणवत नाही बाहेरून, पण तो मनात जाणवतो ठळकपणे. संत त्या अनुभवाची दिशा दाखवतात. ते म्हणतात, देव शोधू नकोस, त्याला अनुभव शब्दा पलीकडचा आहे. संत सांगतात, शांत बस, अनुभव येईल. तो गाभाऱ्यात येतो, उगाच शोधू नको. तो सूक्ष्म आहे, पण अस्तित्वात आहे. त्याच्या जवळ जायचं, आत वळून. संत हे अनुभव द्यायला आलेले असतात. ते बोलतात कमी, अनुभव वाढवतात जास्त. देव नजरेत नाही, भावनेत असतो. त्यांचं दर्शन बाहेर नसून आत असतं. हे संत शिकवतात कृतीने नाही, उपदेशाने. त्यांचा सहवास, तो अनुभव उमटतो. ती अनुभूतीच खरी भेट ठरते. तेच अंतिम दर्शन, एकमेकांमध्येच देव. समर्थ रामदास स्वामी 5व्या श्लोकामध्ये म्हणतात, जे देपाचे दिसेना, नाना प्रकाशे गौसेना, नेत्राजनेही वसेना, दृष्टी पुढे. म्हणजे काय? ज्याचं ज्ञान असतं ते त्याचं वर्णन करू शकत नाही. खरं ज्ञान शब्दात बसत नाही. जे खऱ्या अर्थाने जाणलं ते शांत. ज्यांना कळतं ते मौनात जातात. ज्ञान बोलून नाही, वागून व्यक्त होतं. ते अनुभवाचं रूप असतं, नवे शब्दाचं. संत ते जाणतात, ते फक्त असतात. ते सांगत नाही, झळकतात आतून. त्यांची नजरच ज्ञानाचा प्रकाश देते. ते चालतात तसं, लोक शिकवतात, ते बोलत नाहीत. पण मन ढवळतात. ज्यांच्याकडे ज्ञान असतं ते नम्र असतात. त्यांना गर्व नसतो, फक्त ओझं. त्यांचं आकलन हा अनुभवाचा सागर. ते समजून घेतलं जातं आत्म्यानं. संतांच्या कृतीत ज्ञानाचा तेज असतं. ते फक्त वाचलं जात नाही, जपलं जातं. ज्ञान साठवणं नव्हे, ते देणं असतं. संत ज्ञान देतात अनुभवातून, प्रेमातून. समर्थ रामदास स्वामी 6व्या श्लोकात म्हणतात, 16 कळी पूर्ण सशी, दाखवू शकेना वस्तूसी, तीव्र आदित्य कळा राशी, तोही दाखविना. म्हणजे काय? तर ज्ञान आणि तत्वज्ञानाचं अंतिम स्नान म्हणजे आत्मज्ञान. ते संत प्राप्त करतात. शेवटी सगळी वाट पोचते आत. ज्ञान, अभ्यास, वाद थांबतात ते अंतर्मनात. तिथे येतं आत्मज्ञान की मी कोण. संत हे स्वतः अनुभवतात, कोण मी. हे आत्मज्ञानाच्या प्रकाशात जगतात. ते बाहेर नाही, आत खोल जातात. संतांना जगाचं सत्य माहीत असतं. ते चूक बरोबर पार ओळखतात. ते स्वतःच्या स्वरूपात टिकतात ठाम. त्यांचं बोलणं म्हणजे आत्म्याचं दर्शन. ते ज्ञान सांगत नाही, जगवतात. त्यांच्याकडून आत्मिक जागृती घडते. ते तत्वज्ञानाच्या पलीकडे पोहोचलेले. ते शब्दांच्या पलीकडचं व्यक्त करतात. ते देव मीच आहे असं नाही म्हणत, पण त्यांच्या वागण्यात देव जाणवतो. ते जे आहेत तेच बोलतात. ते आत्मज्ञानी पण नम्र, निस्पृह असतात. या सर्व श्लोकांमधून आपण संतांचं खरं स्वरूप समजून घेतलं. पण हे फक्त सुरुवात आहे, कारण संतांच्या विचाराचा महासागर म्हणजे सार्थ श्रीमद दासबोध. समर्थ रामदास स्वामींनी जगाला दिलेल्या दिव्य प्रकाश. आम्ही लवकरच दासबोधातील विचार, स्वामी समर्थांचे संदेश आणि मनाला भिडणारे आध्यात्मिक अनुभव घेऊन पुन्हा येणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेट द्या, कारण त्या आपण ऐकणार आहोत संतांविषयी समर्थ रामदास स्वामींनी अजून काय सांगितलं आहे. तोपर्यंत एकच आठवण, संतांची संगतीत राहा, स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि स्वतःमध्येच देव शोधा. आणि हो, सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ह्याच वेळी, याच टाईमला. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.